नमस्कार, लव फॉर कुकिंग चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण कढई पनीर कसं बनवतात ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि घरी नक्की बनवता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपण कढई पनीरसाठी लागणारा तो स्पेशल मसाला कसा बनवतात ते बघणार आहोत। तर इथे मी मसाल्यासाठी 5 तमालपत्र, 5 काश्मीरी मिरच्या, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लवंग, 6 ते 7 काळी मिरी, 2 चक्री फूल, 1 जावित्री, 5 हिरव्या वेलच्या आणि 2 काळ्या वेलच्या घेतल्या। आता हे सर्व आपल्याला एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे। जास्त काळा होईपर्यंत भाजायचा नाही। मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। बघू शकता आपला कढई पनीर मसाला तयार आहे। तर आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी एका कढईत 2 ते 3 चमचे तेल चांगला गरम झाल्यावर त्यात तयार केलेला 1.5 चमचा कढई पनीर मसाला घातला। त्यासोबत 3 रंगाच्या शिमला मिरच्या आणि 2 कांद्याचे मोठ्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घातले। त्यानंतर मी इथे 2 चमचे कसुरी मेथी आणि 2 चमचे कोथिंबीर घालून हे सर्व आपल्याला एकदम मंद गॅसवर परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे मॅगीचा हॉट अँड स्वीट केचप घालायचा आहे। शक्यतो हाच केचप घाला। जर तुम्ही साधावाला केचप घातला तर भाजी जास्त गोड होईल आणि भाजीची टेस्ट चेंज होईल। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा कप टोमॅटो पेस्ट आणि अर्धा कप कांद्याची पेस्ट घालायची आहे। ह्या दोन्ही पेस्ट कशा बनवल्या ते मी व्हिडिओच्या शेवट सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे बारीक चिरलेलं आलं घातलं आहे। त्यासोबत 1 मोठा टोमॅटोचे मोठे तुकडे करून घातले। त्यानंतर 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून हे सर्व आपल्याला मोठ्या आचेवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्या कच्च्या अशा ठेवायच्या आहेत, कारण खाताना क्रिस्पी अशा खूप मस्त लागतात। त्यासोबत इथे आपल्याला 2 चमचे मलाई घालायची आहे। तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीमही घालू शकता। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून हे चांगला एकजीव करून 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 200 ग्रॅम फ्रेश मलाई पनीर घालायचं आहे। जर तुम्ही पॅकेटवाला घालणार असाल तर पनीर थोडा वेळ गरम पाण्यात मीठ घालून ठेवा, म्हणजे पनीर सॉफ्ट होईल। आता हे सर्व आपल्याला एकदम हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे, म्हणजे पनीरचे तुकडे तुटणार नाही। आता ह्यानंतर आपल्याला इथे अर्धा कप किसलेलं पनीर घालायचं आहे। असं केल्याने सर्व मसाले चांगले बॅलन्स होतात आणि एकदम हॉटेल स्टाईल भाजी तयार होते आणि टेस्ट खूप छान येते। तुम्ही भाजीमध्ये मसाले तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। इथे मी थोडी मीडियम स्पायसी भाजी बनवलेली आहे। बघू शकता आपलं कढई पनीर तयार आहे। आता आपण पटकन भाजीत वापरलेले कांदा आणि टोमॅटोची पेस्ट कशी बनवली आहे ते बघून घेऊ। तर इथे मी अर्धा किलो टोमॅटोचे तुकडे करून घेतले, ते मिक्सरला लावून थोडं जाडसर वाटून घेणार आहे। आपल्याला ह्याची पातळ प्युरी बनवून घ्यायची नाही आहे, तर फक्त मिक्सरला 1 ते 2 सेकंडसाठी 2-3 वेळा ऑन ऑफ करायचं आहे, म्हणजे टोमॅटो जाडसर वाटला आहे। आता हे आपल्याला डायरेक्ट कढईत ओतून 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनटांनंतर बघू शकता एक चांगली उकळी आलेली आहे। आता ह्या पेस्टमध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे, म्हणजे अंदाजे 60 ते 70 ml तेल असेल। आता हे सर्व एकजीव करून आपल्याला वर झाकण लावून 15 मिनटासाठी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। 15 मिनटानंतर बघू शकता चांगले तेल सुटलेले आहे। आता थोडा चांगला कलर यावा म्हणून मी इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातला आहे। आता हे सर्व परत एकदा एकजीव करून 2 ते 3 मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे। तयार आहे टोमॅटो पेस्ट। अर्धा किलो टोमॅटो पेस्टमध्ये तुम्ही 3 ते 4 माणसांसाठी 4 ते 5 वेळा भाजी बनवू शकता। ही पेस्ट फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करू शकता। कांद्याची पेस्ट पण आपण टोमॅटोची बनवली अगदी तशीच आणि त्याच पद्धतीत बनवायची आहे। इथे कांदे पण मी अर्धा किलो घेतले आहे, त्याचे मोठे तुकडे करून मिक्सरला जाडसर वाटून घेतले आहेत। कांदा आता कढईत ओतून त्यातलं पाणी आटून जाईपर्यंत थोडा शिजवून घ्यायचा आहे। पाणी आटून पूर्णपणे निघून गेल्यावर इथे मी पाव कप तेल आणि अजून 2-3 चमचे तेल घातलं आहे। आता हे सर्व मिक्स करून आपल्याला हे मंद गॅसवर 7 ते 8 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनटं बघू शकता कांदा थोडा चॉकलेटी रंगाचा झालेला आहे। आता परत एकदा मिक्स करून आपल्याला परत एकदा 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे।
5 मिनिटात तर बघू शकता कांदा मस्त अजून चॉकलेटी रंगाचा झालेला आहे, म्हणजे कांद्याची पेस्ट तयार आहे. ही पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. तुम्ही कधी पण हॉटेल स्टाईल भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्या दोन्ही पेस्ट घालून अगदी हॉटेल स्टाईल भाजी बनवू शकता. ह्या तिन्ही रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.